नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाळणे योग्य ठरेल. पहिला भाग म्हणजे पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि दुसरा भाग म्हणजे पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुतेक वेळी दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. विचाराचा गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे माती किंवा जमीन, आप म्हणजे जल म्हणजेच पाणी, तेज म्हणजे ऊर्जा आणि वायू म्हणजे हवा. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? माणसामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे 4 भौतिक घटक आहेत, या घटकांचे माणूस मृत झाल्यानंतर काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? मृत पावलेल्या शरीराबरोबर ते सुद्धा मृत होतात काय? म्हणजे ते सुद्धा मरतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतात नाही. ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांचा अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. म्हणजे मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य ज्या 4 घटकांचा बनलेला आहे, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे 4 घटक अगोदरच या पृथ्वीवर असणाऱ्या 4 घटकात मिसळून जातात. म्हणजे पृथ्वी पृथ्वीमध्ये मिळते म्हणजे माती मातीत मिळते, जल जलामध्ये म्हणजे मनुष्याच्या शरीरामध्ये जे काही पाणी असते त्या पाण्याची वाफ होते, त्याच्यातील ऊर्जा ऊर्जेमध्ये मिळते आणि त्याच्यातील वायू म्हणजे हवा हवेमध्ये मिळून जातो. असे हे 4ही घटक 4 घटकात मिळतात आणि पुन्हा त्या 4 घटकांपासून वेगळा जीव निर्माण होते. म्हणजेच उदाहरणार्थ मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराची जी माती होते त्या मातीत एखादे रोप उगवते आणि त्या मातीतून क्षार आणि पाणी घेऊन त्या रोपाला जी फळे येतात ती फळे एखादा सजीव खातो. मनुष्याच्या शरीरामध्ये जे आप नावाचे तत्व आहे म्हणजे जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ म्हणजे बाष्पीभवन होऊन ते बाष्पामध्ये मिसळले जाते आणि पावसाच्या रूपाने ते पाणी परत पृथ्वीवर येते आणि तेच प्राणी एखादा सजीव पितो. मृत मनुष्याच्या शरीरातील जी हवा बाहेर पडते ती हवा हवेमध्ये मिसळते आणि तीच हवा वापरून एखादा सजीव श्वासोच्छवास करतो आणि अशा सजीवांपासून जे दुसरे सजीव निर्माण होतात, जे नवीन जीव निर्माण होतात, त्या नवीन जीवांमध्ये या मृत शरीरातून जे घटक बाहेर पडलेले असतात त्याचा काहीतरी अंश असतो आणि अशा प्रकारे मृत व्यक्तीच्या शरीरातील वेगळे झालेले घटक घेऊन नवीन प्राणी जन्माला येतात आणि अशा प्रकारे त्या मृत व्यक्तीचा पुनर्जन्म होतो. अशा प्रकारे पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ आहे. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एखाद्या विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. इथे
विज्ञानातील ऊर्जा अक्षयतेचा नियम बघणे योग्य ठरेल. ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो? विश्वातील सर्व ऊर्जा कायम स्थिर असते, ती कधीही नष्ट होत नाही. मात्र ती ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होऊ शकते. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार आपण कुठलीही गोष्ट पूर्णपणे नष्ट करू शकत नाही किंवा कोणतीही नवीन निर्मिती आपण करू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला कागद नष्ट करायचा आहे, कागद आपण जाळून टाकू, परंतु राखेच्या स्वरूपात तो कागद इथेच राहणार. म्हणजेच कोणतीही गोष्ट पूर्णपणे आपण नष्ट करू शकत नाही आणि कोणतीही गोष्ट नवीन निर्माण करू शकत नाही. उदाहरणार्थ, मातीचे मळके बनवायचे असल्यास अगोदरच अस्तित्वात असलेली माती आपण घेतो, अगोदरच अस्तित्वात असलेले पाणी आपण घेतो आणि अग्नीसुद्धा इथेच निर्माण केला जातो. अशा प्रकारे माती, पाणी आणि अग्नी यांचा वापर करून आपण मळके बनवतो, परंतु ती नवनिर्मिती नाही. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात. सारिपुत्त आणि महाकोठित यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता महाकोठित आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या म्हणजे मनात साचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यांपैकी होते. महाकोठित म्हणतो, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारिपुत्त म्हणतो, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात. ज्या 5 गोष्टी दूर केल्या जातात त्या कोणत्या? विषय वासना. विषय वासना म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनाची तीव्र इच्छा. दुर्बुद्धी, दुर्बुद्धी म्हणजे नीच, हीन किंवा वाईट बुद्धी, वाईट विचार करणारी बुद्धी. आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात. आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात. कोणत्या गोष्टी मागे राखल्या जातात? निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, चिंतन म्हणजे एखाद्या विषयावर सखोल विचार करणे, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता. महाकोठित म्हणतो, डोळे, कान, नाक, जिव्हा, जिव्हा म्हणजे जीभ आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घ्या. त्यांचे विषय पृथक, पृथक म्हणजे वेगळे आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? म्हणजे त्यांचा उपभोग घेणारा कोण? सारिपुत्त म्हणतो, मन. म्हणजे या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोग घेणारा कोण आहे? मन. महाकोठित विचारतो, ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? ही जी 5 इंद्रिये आहेत, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श, ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्त सांगतो, चेतनेवर. चेतना म्हणजे काय? चेतना म्हणजे जाणीव, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्शियसनेस म्हणतो. या चेतनेवर अवलंबून आहेत. महाकोठित विचारतो, चेतना कशावर अवलंबून असते? सारिपुत्त सांगतो, उष्णतेवर. महाकोठित पुन्हा विचारतो, उष्णता कशावर अवलंबून असते? सारिपुत्त सांगतो, चेतनेवर. महाकोठित विचारतो, तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारिपुत्त सांगतो, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश
ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, ज्योतीमुळेच प्रकाश निर्माण होतो, त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर, अशी ती दोन्हीही तत्वे, दोन्हीही गोष्टी अन्योन्याश्रयी आहेत. अन्योन्याश्रयी म्हणजे एकमेकांचा आश्रय असणारे किंवा एकमेकांवर अवलंबून असणारे आहेत. महाकोठीत विचारतो, शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे, निश्चेतन म्हणजे चेतना नसलेल्या काष्ठासारखे, काष्ठ म्हणजे लाकूड, या चेतना नसलेल्या लाकडासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? म्हणजेच मृत्यूच्या वेळी किंवा मृत्यूच्या पूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारिपुत्त सांगतो, चेतना, उष्णता आणि विज्ञान म्हणजे जाणीव. महाकोठीत विचारतो, इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये काय भेद आहे, काय फरक आहे? आपल्या इंद्रियाच्या संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केलेल्या आहेत. निग्रहित करणे म्हणजे काय? निग्रह करणे किंवा निग्रहित करणे म्हणजे संयमित करणे, दाबून टाकणे. ज्या भिक्खूने त्या भावभावना दाबून टाकल्या आहेत, नष्ट केलेल्या आहेत, शांत केलेल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर म्हणजे मेलेले शरीर, डेड बॉडी, या दोहोंमध्ये काय फरक आहे? सारिपुत्त सांगतो, मृत शरीरात काया, वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात. म्हणजे मेलेल्या शरीरामध्ये, डेथ बॉडीमध्ये काया, वाचा आणि मन यांच्या क्रिया केवळ थांबलेल्या असतात. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे आणि मन यांच्या क्रिया थांबलेल्या असतात. तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. म्हणजे अवयवांचे सामर्थ्य, अवयवांची ताकद सुद्धा उच्छिन्न झालेली असते. उच्छिन्न म्हणजे काय? उच्छिन्न होणे म्हणजे नाश पावणे, नष्ट होणे. ती ताकद, ते सामर्थ्य सुद्धा नष्ट झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून, जो ध्यानस्थ बसलेला भिक्खू असतो त्यामध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते, अवयवांची शक्ती शाबूत असते. जरी त्याचे श्वासोच्छवास, वितर्क विचार म्हणजे वाद घालणारे विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी मृत्यू आणि उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. म्हणजे सारिपुत्त आणि महाकोठीत यांचा हा जो संवाद आहे, हा संवाद मृत्यू अथवा उच्छेद यांचे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. परिपूर्ण विवेचन, विवेचन म्हणजे काय? सर्व बाजूंचा विचार करून मत मांडणे, असे हे विवेचन ठरण्याचा संभव आहे, शक्यता आहे. या संवादात, या दोघांच्या संवादामध्ये एक व्यंग आहे, म्हणजे एक कमतरता आहे. महाकोठिताने सारिपुत्ताला एक प्रश्न विचारावयास हवा होता, आणि तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निस्संदेह आहे, म्हणजे त्यात काही शंका नाही की उष्णता म्हणजे शक्ती, म्हणजेच एनर्जी. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती म्हणजेच एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. मृत शरीरातून एनर्जी बाहेर पडते, परंतु ती एनर्जी म्हणजे ती शक्ती या विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते.
म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा म्हणजे एका बाजूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, एनर्जीचे प्रोडक्शन थांबणे, तर दुसऱ्या पैलूचा अर्थ म्हणजे दुसऱ्या बाजूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात भर पडणे. म्हणजे एका शरीरातील मृत शरीरातील एनर्जी ही या विश्वाच्या शक्ती समूहात मिळून जाते आणि त्या शक्ती समूहात त्या शक्ती संग्रहात नवीन शक्तीची भर पडते. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया म्हणजे पूर्णपणे उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंत म्हणजे आत्म्याच्या मर्यादेपर्यंत ते म्हणजे बुद्ध उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते म्हणजे भगवान बुद्ध शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतात. ते आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत. म्हणजे एखादा व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर परत त्याच मृत व्यक्तीचे घटकांपासून पुन्हा त्याच व्यक्तीचा सेम व्यक्तीचा पुन्हा जन्म होईल असा पुनर्जन्म भगवान बुद्ध मानत नसत. भगवान बुद्धांच्या मताचा अर्थ लावला तर तो शास्त्राशी म्हणजे विज्ञानाशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. इतर अर्थाने भगवान बुद्ध पुनर्जन्माला मानत नसत. शास्त्र म्हणते एनर्जी कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. म्हणजेच ऊर्जा अक्षयतेच्या नियमाशी ते जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा. म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.